अल्टिमेट जर्नी विथ झरेकर या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। नमस्कार मंडळी, आता आपण निघालेलो आहे मानगाव। हां, नक्की कुठली आपली राईड, कुठली मोठी राईड आहे ना? आज ही मोठी राईड आहे, जवळ 5 ते 5 दिवसाची राईड आहे। नक्की कुठे आहे ते तुम्हाला नंतर कळेलच, सरप्राईज आहे। पहिला आपण जाणार मानगावला, आपला स्टे आहे, मग त्याच्या पुढे आपण हे करू, ठीक आहे? आता तुम्हाला गाडी दाखवतो, पूर्ण लोडेड झालेली आहे आपली बाईक। इकडे बघा, टँक बॅग, इलेक्ट्रॉनिक्स हे सगळं याच्यामध्ये, मॅडमला सीट बसायला, ठीक आहे? याच्यामध्ये मॅडमचे कपडे आहेत, याच्यामध्ये माझे कपडे आहेत, लॅपटॉप आहे याच्यामध्ये, परत फुटवेअर्स आहेत, मॅडमची बॅग आहे याच्यामध्ये, आणि थोडं टेक्निकल गोष्टी आहे याच्यामध्ये, ठीक आहे? तर गाडी आपली फुल्ली लोडेड आहे आता ती। आणि इथे माझी मुलं आलेली आहेत आम्हाला सी हॉफ करायला, नारळ आणि लिंबू घेऊन उभे आहेत। गाडी मी फर्स्ट टाइम आता आम्ही हे करतोय, कारण की एवढ्या याच्या अगोदर एवढे लोड केलं ना, फक्त टॉप बॉक्स होता फक्त। आता बघूया आता कसं आहे, किती लोड होतं, काय होतं। पण तिला अगोदर मी बसून बघायला सांगितलं की सेटल बॅग बरंच सेट करायला, नवीन सेटल बॅग आज उद्घाटन केलं नव्हतं, सामान त्याला आणून ठेवले, फायनली आज उद्घाटन। चला भेटू आपण रस्त्यामध्येच, मोटो ब्लॉगिंगवर कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करा। 2 ते 2.5 महिन्यानंतर आपण राईडला निघालेलो आहे, तर फक्त मी आणि वाईफ, त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्यांना शेअर करा। चला भेटू मोटो ब्लॉगवर। चलो बाय, फायनली आपली राईड चालू होत आहे, ठीक आहे? गणपती बाप्पा। चला, आपल्याला डायरेक्ट आता एवढी लोडेड गाडी थोडंसं हेवी वाटतंय, पण मॅनेजेबल आहे। लोडेड गाडी चालवायला काहीतरी वेगळीच मजा असते, काय का? हवा भरूया आपण, गाडीमध्ये थोडीशी हवा कमी वाटते, थोडी हवा भरूया, मग पुढे जाऊया। थोडीशी आपटणार गाडी खाली, कारण की लोड आहे गाडीला, तर हळूहळू जाऊ। नमस्कार मित्रांनो, अल्टिमेट जर्नी विथ झरेकरमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। फायनली आपली राईडची सुरुवात झालेली आहे, तर आज हिची राईड आहे, मानगावपर्यंत आपल्याला जायचं आहे, आणि पुढे कुठे जायचं आहे तो जरा सरप्राईज आहे, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल। आज आपण जाणार आहोत गोवा हायवे मार्गे। तर आता आपण निघालेलो आहे घरातून, हवा पण चेक केली आहे, पेट्रोल भरायचं बाकी आहे, पुढे जाऊन आपण हायवेला पेट्रोल भरू। आता आपण आहे वसईमध्ये, वसईतून निघून डायरेक्ट आपण गाठायचे पनवेल। आता पनवेलचा प्रवास कसा होणार आहे, हा पूर्ण आहे आपला बाईक राईडचा प्रवास, मुंबई वसई टू मानगाव। तर तुम्ही कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा। फायनली पेट्रोल भरून झालेलं आहे आपलं, टाकी फुल। आपण नेहमीप्रमाणे जिथे पेट्रोल भरतो तिथेच पेट्रोल भरलेलं आहे आपण। आता इथून इथे चालली आहे मीटिंग, फोनवर मीटिंग चालू आहे, मी इथे गाडी चालवतो बा। आणि आता आपण चाललेलो आहे ठाणावरून पनवेल, पनवेल गोवा मार्गे मानगाव, ठीक आहे?
मित्रांनो, मला आज राईड करायला एवढा आनंद का होतो माहिती आहे? कारण की एक तर 2-2.5 महिन्यानंतर राईड केलेली राईड होती माझी मुंबई टू उज्जैन 6 दिवसाची राईड होती. प्रज्वल मोंडकरच्या ग्रुपबरोबर गेलेलो आम्ही. एक्सप्लोरीफायवर टायअप करून गेलो होतो. हेमांशू होता, खूप सारे मित्र होते, नवीन नवीन मित्र पण भेटले होते. त्याच्यानंतर मी फॅमिली ट्रिप्स केल्यात. आता ही परत माझी मी आणि बायको आमच्या दोघांची खूप 2.5 महिन्यानंतरची राईड आहे. मी तिची पण जास्त, पण माझी 2.5 महिन्यानंतर आहे. तर आता आपण पोचलो आहे ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये पोचल्यावर ॲक्च्युली मला घोटबंदर रोडला जरा ट्रॅफिक लागलं, त्याच्यामुळे थोडा उशीर होत आहे. कारण की आता टाईम पण आहे, ट्रॅफिकचा आहे. आम्ही निघालेलो आहे संध्याकाळी 4 वाजता घरातून, ठीक आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिक लागणार साहजिकच आहे. फायनली आपण पोचलो आहे कुठे? पनवेलला पोचलो आहे आपण. ॲक्च्युली आपल्याला खूप ठिकाणी ट्रॅफिक पण लागली ॲक्च्युली. आता वाजलेले आहेत, गाडी बंद करूया. आता वाजलेले आहे 6:30. आपण घरातून निघालो 4:30ला. ऑलमोस्ट 2 तास लागले आपल्याला. आता पनवेलच्या सिग्नलला पण पोचलो आहे. तिथून राईट मारून सगळं आपलं गोवा आहे. खूप ट्रॅफिक लागली यार, खूप. एवढा वैताग आला ना गाडी चालवायला, सिरियसली खूप वैताग आला गाडी चालवायला. नेहमीप्रमाणे छपरी बाईकवाले त्रासच देतात नेहमी. पण ओके, कॉफी पिणार का? हां, मग काहीतरी खाऊया, नाश्ता करूया. आता थोडा आपण पुढे ब्रेक घेऊया आणि ब्रेकफास्ट करूया आपण. ओके. नमस्कार मंडळी, फायनली मी व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला. आणि आता आम्ही आलेलो आहे पनवेल नाका आहे ना? म्हणजे गोवा आणि पुणे हायवेच्या मध्ये. अच्छा. हॉटेलचं नाव आहे टी सागर फूड. आणि मला जाम भूक लागली आहे, कारण का आज मी जे सकाळी चर्चगेटला गेली होती तिकडून मग मी फक्त एक बर्गर खाल्ला होता आणि हे दुपारी येऊन जेवले होते. मी जेवली नव्हती, माझी चुकी. आपण दोघं सकाळी लवकर उठले. मी 5 वाजता उठले आणि 6 वाजता उठले. म्हणजे तुम्ही गेल्यानंतरच मी उठली ना, 6 वाजल्यापासून मी जागी. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की दुपारी निघूया आणि संध्याकाळी जाऊन माणगावला हॉल्ट करूया, जेणेकरून पुढे आपल्याला लवकरात लवकर पोहोचता येईल. माझ्या वहिनीच्या भावाकडे चाललं मी माणगावला. तिकडे आम्ही जाऊन रेस्ट करणार आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करणार. सो स्टे ट्यून. काय झालं आम्ही लेकिन चली गई. काय झालं का? सुबह जल्दी उठी. काय झालं तुला? ट्रेनचा प्रवास केला, त्याच्यामुळे जमाला झाले ना आमची मुंबई. म्हणून मी आपण असा प्लॅन केलाय की संध्याकाळी जाऊन लवकर. 4 ट्रेन सोडल्या, 4 ट्रेन. त्या टायमाला गर्दीत असते ग. एसी ट्रेनची तिकीट काढून भेंडी मी नॉर्मल ट्रेनमध्ये गेली. ठीक आहे. तर ॲक्च्युली काय झालं आहे माहिती आहे? ती डोंबली आहे, त्याच्यामुळे तुला थकवा आला आहे आणि तुला असं मळमळत आहे. हां, त्यामुळे सकाळी लवकर उठले आणि थोडं तर एक्झॉस्ट पण झालेत ना आम्ही दोघेच. त्याच्यामुळे सकाळी नाही निघालो आहे. त्याच्यामुळे मी हा असा प्लॅन केला आहे आम्ही ॲक्च्युली. आजचा दिवस फुकट नको जायला, अंतर कापू. आता आपण ऑर्डर केलेली आहे चीज टोस्ट सँडविच, सो एक लाईम सोडा, एक कोल्ड कॉफी
बस एवढंच खाणं, मग डायरेक्ट मानगावला जाऊन जेवायचं आहे आपल्याला. श्रावणीच्या रिलेटिव्हच्या घरी चिकन जे बनवलं ते खायचं बाबा. चिकन जे असेल ते खाऊ. ठीक आहे, चला ऑर्डर आला मी तुम्हाला दाखवतो कसं आहे तुमची. इकडे चीज टोस्ट सँडविच चांगलं आहे ॲक्च्युली. लास्ट टाइम पण खाल्लं होतं आपण. फायनली आपली ऑर्डर आलेली आहे. श्रावणी मॅडमचा आलेला आहे चीज टोस्ट सँडविच. एक नंबर. दोघांमध्ये एकच मागवलेलं, जास्त काय खायचं नाही आम्हाला. आणि एक कॉफी आणि एक लाईम सोडे, कारण नंतर जेवायचं आहे आम्हाला. जास्त नाही, 100 किलोमीटर आहे. सीट चेंज करून द्या. ओके ओके डन. कसं आहे सँडविच? अजून टेस्ट नाही केला. टेस्ट नाही केलं? कर ना, टेस्ट कर ना. तुम्हाला तर खाऊ नका व्हिडिओ बनवायचे. कशाचं युट्यूबर लोक खाऊ नाही देतात रे. असं गाणं सोडणार. पोटोबा झालेला आहे बघा, पोट भरलेला आहे. चला जॅकेट घ्या. गाडी आपली फुल लोडेड आहे इकडे बघा, तुम्हाला दिसेल. फुल लोडेड, टँक बॅग, सॅडल बॅग, सगळं. आता आपण काय केलं माहिती आहे का, आपण हे जे आहे ना सीट या सॅडल बॅगच्या खाली टाकलं आहे ते सरकू नये म्हणून. कारण की दुसरं सीट एअरचं सीट होतं, पण ते श्रावणीला कम्फर्टेबल नव्हतं, त्रास होत होता तिला, म्हणून आपण हे सीट टाकलेलं आहे आणि त्याच्यावर सॅडल बॅग हे केलं आहे, म्हणजे ते सरकू नये म्हणून. ठीक आहे, आता बघूया आता तिला कसं कम्फर्टेबल. अजून 100 किलोमीटर अंतर आहे आपलं. 100 किलोमीटर अंतर पार झाल्यानंतर आपल्याला हॉल्ट आहे, डायरेक्ट झोपायचं. 100 किलोमीटर हॉल्ट आहे आपला आता. 100 किलोमीटर नंतर हॉल्ट आहे मानगावला. ठीक आहे, श्रावणी रेडी होते, आता आपण पण रेडी होऊ. चला कनेक्ट राहा. आता सगळं भेटू आपण मोटोच्या आपल्या मोटो ब्लॉकच्या सेटअपवर. चला ऑल सेट. आपल्या सुनील भाऊचा फोन येतोय, तर आपण त्याला एकदा फोन करूया, कारण तो आपल्याला उद्या भेटणार आहे. तर त्याला मी फोन करतो. आता चुकून माझ्या हातातून फोन कट झाला त्याचा, त्यामुळे आपण बोलूया त्याच्याशी. हो, एक नंबर फोकस आहे गाडीचा, एक नंबर. रात्र झालेली आहे, विजन आपला कमी आहे रात्रीचा, फोकस पण आपला परफेक्ट आहे. चला थोडीशी गाळाची रहदारी इकडे जास्त आहे, कारण की आपण पनवेलमध्ये आहे. आता ब्रेकफास्ट झाला आपला, आपण निघालो आहे. गोवा हायवे आता आपल्याला लागलेला आहे. ठीक आहे, आता ना आता रात्रीचं ॲक्च्युली विजन माझं लांबची नजर कमजोर असल्यामुळे मला जरा विजनचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे रात्री जास्तीत जास्त मी कमीत कमी ड्रायव्हिंग करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, चला आता. अरे बाबा काय करतो, घुसवतो का पाडतो? आत्ता खरं वाटते की आपण गोवा हायवेला लागलो आहे. सिमेंटचा रस्ता आहे, एक नंबर. आणि गाडी पण एकदम सुसाट चालते, कारण की मी ऐकलं होतं की असं मुंबई गोवाचा हायवे खूप चांगला झालेला आहे. आता आपल्याला कळेलच, जसं आपण पुढे जाऊ तसंच आपल्याला कळेलच. आपला हातचा रूट एवढा आजचा शॉर्टच रूट आहे, जास्त मानगाव जास्त काय लांब नाही आहे. चला फायनली आपण मानगावला पोहोचलेलो आहे. जिथे आपल्याला डेस्टिनेशनवर पोहोचायचं होतं तिथे आपण पोहोचलो आहे. हे बघा तुमचं घर आहे. आपली पॅन्थर इकडे पार्क केलेली आहे, फुल लोडेड. आणि मस्त गावाच्या ठिकाणी कसं घर असतं, मस्त ते गावाचं घर आहे, एक मस्त. अरे गावाचा फील एकदम. ठीक आहे, टाकीचं पाणी ओव्हरफ्लो होत आहे आणि समोर बिल्डिंग आहे.
आणि या साईडला चाळी आहे, चाळी आहे. ओके, हे त्याच्या बायकोच्या रिलेटिव्हचं घर आहे. ठीक आहे, आज जाऊया आपण. जस्ट मी चेंज केले सगळं वगैरे काढले. गाडी अनलोड करायची की नाही करायची नंतर बघू. ठीक आहे, चला आज जाऊया. आता हा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया असं मला वाटतंय. ठीक आहे, हा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया आणि पुढे उद्या कुठे जायचं आहे ते मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, तुम्ही कनेक्ट राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आपण कोणाच्या घरी आले तुम्हाला तर मी दाखवतो. मस्त गावाचं घर आहे. आपण कोणाकडे आलोय? बघितलं असेल तुम्ही साखरपुड्याच्या व्हिडिओ मध्ये. आपण कोणाकडे आलोय? इंट्रोडक्शन जरा जोरात बोल. भारती वहिनीच्या भावाकडे. माझी बहिणी आहे, बहिणी माझ्या भावाची बायको. अजून जोरात बोलू तिथे. इंदापूरच्या पुढे मानगाव. ओके, आता इंदापूर बघत होती मी, येताना बोर्ड लिहिलेलं. तिथं इंदापूर लांब आहे ना, 7 किलोमीटर. चिकन सुका ग्रेव्ही राईस हे पण दाखवायची गरज आहे. कांदा लिंबू पापड. भूक नाही बोलते आणि गप्पा गप चालू. इकडे बघ, अरे भात आहे म्हणून गप्पा खाते ना गप मी. गप्पा गप. रेमटो भात, रेमटो तू रेमटो. हा, रेमटो भात. दिवसभर गाडीवर तू बसून बोलली खाल्लंय. मला भूक नाही, सँडविच खाल्लं एवढं मोठं. तुला तर मी जेवणाला डायरेक्ट झोपणार तिथं भात रेमटो दे रपारप. मान ठेवायचं असतं पाहुण्यांचा. अच्छा, पाहुणे, घरची माणसं पाहुणे. वा, ठीक आहे. उद्या आपण कुठे जाणार आहे काय माहिती नाही, तुम्हाला सांगणार. अजून सस्पेन्स आहे. तर उद्या आपण भेटू. चला, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहे 7. रात्री सॉलिड झोप आली, गार एकदम. कारण इथं जर वातावरण थंड आहे आणि पाऊस काल जोरदार होता. रात्री धडाधड खूप जोरात पाऊस होता. त्याच्यामुळे वातावरण एकदम थंड झालेलं आहे आणि व्यवस्थित झोप झाली. मध्ये झोप उघडली, परत लागली झोप. चला, आता फ्रेश होऊन आपल्याला लगेच निघायचं आहे. नेक्स्ट डेस्टिनेशन तुम्हाला मी सांगतो कुठे. ठीक आहे, कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण गावाचा फील आहे. हे बघा, इकडे चाल ड्राईव्ह आहे, या बाजूला पण बघा. आणि सगळी दगडाची घरं आहेत. दगडाच्या घरामध्ये एकदम थंड असतं वातावरण. ठीक आहे, चला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा आले. जा, तू आंघोळी जातेस, जा पहिले तुझ्या नंतर मी. गरम पाणी ठेवलं आहे फक्त. नमस्कार मंडळी, सकाळ झालेली आहे. मगाशी मी उठलेलो, एकदम झोपेतच होतो. आता मॅडम पण उठलेले आहेत आपल्या. सकाळ चहा वगैरे नाश्ता पाणी झाला. आपला हा व्हिडिओ आपण इथे एंड करतो आहे. ठीक आहे, आता ते सरप्राईज ते बाकी आपण कुठे निघालो आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल किंवा या टायटल या कॅप्शनमध्ये तुम्हाला थंबनेल म्हणून मला ओळखता येईल. ठीक आहे, आता सरप्राईज आहे पुढच्या ब्लॉगमध्ये आहे, तर पुढचा ब्लॉग तुम्ही बघा. ठीक आहे, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आजचा हा जो प्रवास झालेला आहे तो एकदम थ्रिलर आणि एकदम मस्त झालेला आहे. आणि पूर्ण तिथे 2 ॲक्सिडेंट झाले. हां, पोचायच्या आधी म्हणजे आम्ही पोचायच्या अगोदर 2 ॲक्सिडेंट झाले. ते आपल्याला कवर करता आले नाही आहे कारण की नवीन रोड आहे. अंधारामध्ये आपण इकडे तिकडे बघत नाही काय. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. थोडा रात्रीचा प्रवास आहे आणि पूर्ण आपण फक्त प्रवास शूट केलेला आहे. आता नेक्स्ट आता प्रत्येक ब्लॉगमध्ये एक वेगवेगळे आपण प्लेस एक्सप्लोअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला ही पूर्ण सिरीज जी आहे बघावी लागेल. पण ही पूर्ण सिरीजचं नाव आहे काय अजून मी रिव्हील करणार नाही आहे. ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल आपण आता कुठे चाललेलो आहे. ठीक आहे, कनेक्ट राहा, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता सब आंघोळ पाणी बाकी आहेत, ते झाल्यानंतर मग आपण निघायचं.